कारण की ललित पाटील प्रकरणात सुद्धा जे अपेक्षित होतं त्या कारवाई झालेल्या नाहीत हे दिसून येते आणि म्हणून सरकारनं स्पष्टपणे आपली भूमिका घ्यावी आणि या चौकशी अंती त्यांच्यावर कारवाई करावी अशी आमची अपेक्षा. कोणाला तरी पाठीशी घातलं जातंय का या सगळ्या? 100% म्हणजे त्याशिवाय एवढ्या कारवाईला वेळ का लागतोय हे बघितलं पाहिजे. जे डीन याला जबाबदार आहे त्यांच्यावर कारवाई होत नाही याचा अर्थ पाठीशी घातलं जातं. शेवटचा आठवडा आहे खरं तर, कारण की ज्या पद्धतीने मराठा समाजाचं आहे ते कुठेतरी उत्तर देखील आणखी दिलेलं नाहीये. कसं बघता, कारण की अल्टिमेट देखील सरकार आता कशा पद्धतीनं सामोरा जाते, खरं किती बोलतंय हे आज सभागृहात कळेल. मराठा आरक्षणासंदर्भात बाहेर बोलणं आणि ऑन द फ्लोअर बोलणं यात फरक आहे. ऑन द फ्लोअर किती खरं बोलतोय हे आजच्या उत्तरावरून किंवा आज देतात का उद्या देतात असं कळतंय. त्यामुळे उद्याच्या उत्तरावर कळेल. पण ज्या पद्धतीने अल्टिमेट होतं ते अल्टिमेट पूर्ण करताना असं वाटतंय का? कारण की मनोज जरांगे पाटील आपल्या भूमिकेवर भुजबळ दुसरी भूमिका मांडतात. नाही, कुठल्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देणार असं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेलं आहे. आता काय करतात ते पाहावं लागेल. नक्कीच विकासाचा ध्यास म्हणजे